शेतात शेतकऱ्याचा मृत्यू, विधीसाठी नातेवाईक जमले अन अचानक कुटुंबाला जबर धक्का। ही घटना आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील लाखा गावची। या गावात सुबराव शंकर लांडगे हे 65 वर्षीय शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होते। रोजच्या प्रमाणे ते आपल्या शेतात गेले होते। शेतातील काम आटोपल्यानंतर ते घराकडे परतण्यासाठी निघाले, मात्र त्या दिवशी निसर्गाने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं। घराकडे परतताना त्यांच्या वाटेत मांजरा नदी आली आणि त्याच नदीच्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने सगळं काही बदलून टाकलं। 14 ऑगस्टचा तो दिवस होता। पावसामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं। नदीचा प्रवाह प्रचंड वेगाने सुरू होता। अशा परिस्थितीत सुबराव लांडगे शेतातून घराकडे परतत असताना सुदैवाने मांजरा नदीच्या पाण्यात वाहून गेले। क्षणात एक कुटुंब आपल्या घरातील व्यक्तीच्या शोधात लागलं। गावकऱ्यांनाही ही माहिती मिळाली आणि नदीच्या परिसरात शोध सुरू झाला, पण नदीचा वेग इतका भयंकर होता की कुठून शोध घ्यायचा आणि कुठे थांबवायचा हेच कळत नव्हतं। यानंतर प्रशासनानेही ही घटना गांभीर्याने घेतली। एनडीआरएफचे जवान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक पोलिसांनी मिळून सुबराव लांडगे यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोध मोहीम सुरू केली। नदीच्या पात्रात बोटी उतरवण्यात आल्या, आजूबाजूचा परिसर तपासण्यात आला। एवढंच नाही तर ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीनेही नदीचा परिसर आणि आसपासची ठिकाणे तपासण्यात आली। प्रत्येक प्रयत्नामागे एकच आशा होती, कदाचित सुबराव सापडतील, कदाचित ते कुठेतरी अडकले असतील आणि कदाचित ते सुरक्षित असतील। पण एक दिवस गेला, 2 दिवस गेले आणि दिवसामागून दिवस जात राहिले। शोध मोहीम सुरू असूनही सुबराव यांचा काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता। कुटुंबियांच्या मनात आशा आणि भीती दोन्ही एकाच वेळी होत्या। नदीच्या प्रचंड प्रवाहात ते कुठे गेले असतील याचा अंदाज कुणालाच येत नव्हता। प्रशासनाने शक्य ते सर्व प्रयत्न केले, मात्र सलग प्रयत्न करूनही त्यांचा शोध लागला नाही। अखेर ही शोध मोहीम थांबवण्याची वेळ आली, पण कुटुंबियांच्या मनात मात्र एक प्रश्न कायम होता, सुबराव नेमके कुठे गेले? दिवस पुढे जात होते, कुटुंबीय वाट पाहत होते, गावकरीही त्यांच्या परतीची आशा सोडायला तयार नव्हते। मात्र तब्बल 10 दिवस उलटले, ना सुबराव परतले ना त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली। अशा परिस्थितीत कुटुंबियांनी अखेर मन कठोर केलं। आता सुबराव या जगात नाहीत असं मानून त्यांच्या दशक्रिया विधीची तयारी करण्यात आली। तारीख ठरली, ठिकाण ठरलं, नातेवाईकांना माहिती देण्यात आली आणि 23 ऑगस्ट रोजी मांजरा नदीच्या काठावर कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकरी जमा झाले। नदीकाठी विधी सुरू झाला। काही दिवसांपासून मनात साठवलेलं दुःख डोळ्यातून बाहेर येत होतं। ज्या व्यक्तीच्या परतीची वाट पाहत होते त्याच व्यक्तीच्या दशक्रिया विधीसाठी आज सगळे एकत्र आले होते। वातावरण अत्यंत दुःखद होतं। एकीकडे विधी सुरू होता आणि दुसरीकडे कुटुंबियांच्या डोळ्यासमोर सुबराव यांच्यासोबतच्या आठवणी तरळत होत्या। पण कुणालाही कल्पना नव्हती की याच वेळी गावाच्या दुसऱ्या टोकाला काहीतरी असं घडणार होतं, ज्यामुळे या कुटुंबाचा दुःखाचा धक्का आणखी वाढणार होता। इकडे विधी सुरू होता आणि तिकडे लाखा गावातील शेतकरी संजीवन वाघमारे आपल्या शेताच्या परिसरात होते। याचवेळी त्यांनी सोयाबीनच्या शेतात काहीतरी संशयास्पद त्यांना दिसलं। सुरुवातीला नेमकं काय आहे हे त्यांच्या लक्षात आलं नाही, पण जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण सोयाबीनच्या शेतात एक मृतदेह आढळून आला होता। आता हा मृतदेह कोणाचा, हा इथे कसा आला आणि नदीपासून ते शेतापर्यंत तो कसा पोहोचला, असे अनेक प्रश्न अनेकांसमोर उभे राहिले। संजीवन वाघमारे यांनी वेळ न दवडता पोलिसांना याची माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। मृतदेहाची पाहणी करण्यात आली। त्यानंतर पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न होता, हा मृतदेह नेमका कुणाचा आहे? काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुबराव लांडगे यांची आठवण लगेचच सगळ्यांच्या मनात आली, पण केवळ अंदाजावर काहीही सांगता येत नव्हतं। त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला आणि मग तपासात जे समोर आलं त्याने या संपूर्ण घटनेला वेगळंच वळण मिळालं। सोयाबीनच्या शेतात आढळलेला तो मृतदेह दुसरा कुणाचा नसून तब्बल 10 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुबराव शंकर लांडगे यांचाच असल्याचं स्पष्ट झालं। म्हणजे ज्या सुबराव यांचा नदीत शोध आणि नदीच्या परिसरात घेतला जात होता, त्यांचा मृतदेह नदीपासून काही अंतरावर असलेल्या सोयाबीनच्या शेतात आढळून आला होता। मात्र सर्वात मोठा धक्का अजूनही बाकी होता, कारण ज्यावेळी सुबराव यांचा मृतदेह सापडला त्याचवेळी त्यांचे कुटुंबीय नदीकाठी त्यांच्या दशक्रिया विधीसाठी जमले होते। म्हणजे एकीकडे कुटुंबीय सुबराव यांचा दशक्रिया विधी करत होते आणि दुसरीकडे त्यांचा मृतदेह सापडल्याची बातमी समोर आली। काही क्षणांपूर्वी ज्या व्यक्तीच्या आठवणीने कुटुंबीय दुःखी होते त्याच व्यक्तीचा मृतदेह प्रत्यक्ष सापडला असल्याची माहिती कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर अक्षरशः कोसळला। यानंतर केज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। मृतदेहाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। चिंचोळी माडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी घटनास्थळी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली। त्यानंतर सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या। तब्बल 10 दिवसांपासून ज्या मृतदेहाचा शोध सुरू होता तो अखेर सापडला होता, मात्र तो सापडण्याची वेळ आणि परिस्थिती कुटुंबियांसाठी आयुष्यभर विसरता न येणारी ठरली।